बस हे बघा आता आली बस मगासपासून. हे बघा इकडून त्या पाठीमागच्या सीट खोलल्यात ओपन केल्यात. अरे मी बोलायचं काय, तो जुना पेंट होता ना गाडी सोबतचा, त्याच्यावर स्क्रॅच पडलेला पण कलरचे असे पापुदरे नव्हते निघालेले. ह्याच्या आतमध्ये हा पच्चा उडाला, आतमध्ये हे दिसतंय. थांब लाव दुसरी चिकटपट्टी. थांब ना व्हील आता मळले त्याच्यामुळे व्हीलला लक्षात नाही. व्हीलला पण कसं असं दिसण्यात येत नाही, पण प्रॉपर असं निरखून बघितलं ना तर व्हीलला पण रेळा सांगायचं काय ते असं वर का असं. अहो बाबा बघा इलाच वार गुरुवार तारीख 17 पोरं आलेली गाणगापूर अक्कापूर पंढरपूर. आला तो बसला ना आला तो घरी बसला. चला आम्ही लागलो होता. आला तो बसला. चला हॅपी जर्नी सर्वांना. हॅलो सुंदर अशी गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आणि आज सकाळी सकाळी आले दिदी दाखव. आणि हे लोक गेले होते काल ट्रिपला. कुठं गेलते ते एकविरेला. आणि बस मध्ये यांचे सगळे गेलते आपले ट्रिप. आणि हा आणि मळचा गणपती आणि म्हणजे अरे 21 किती इथून आपल्या इथे 100 किलोमीटर गगनगिरी महाराजांचा हा मठ बघितला. एकविरेला गेले आणि मला वाटतं मळचा गणपती बघितले. असा यांचा सगळा रूट होता. आपल्या इथल्या सर्व लेडीज गेल्या होत्या. आंबलो अरे बाबा बाहेर बघितलं कसं मस्त एकदम ऊन पडलं आज. जबरदस्त झालंय वातावरण. चलो आता जाऊया, मोठा ब्लॉग पण करू. आणि जरा सोडून जायचं. मेन पहिली गोष्ट म्हणजे काय ते काल इस्त्री कपडे ते आणायचे आणि ते एकदम केबल आणायचे. मला जाऊ जरा हे पण करू आणि फिरून पण येऊ. माझं सगळं आजचं रुटीन असते तरी बाकीच्या शेड्यूल मध्ये काय दुपारी पण एक काम आहे, ते काम कम्प्लीट करू. 1-2 व्हिडिओ होत्या त्या आता बनवल्या, त्यांना देऊन टाकलं त्यांच्या काय तुमचे सगळे तर बघूया. बाकीचं सगळं हेच आहे. बघा ते काय आपला कुठला प्लॅन सध्या ड्रॉप मध्ये आहे, काय कोणता विषय निघत नाही. मी तेच बोललो एकटा जायचं ना, एकटा आपण जाऊ शकतो कधी, पण एकट्याला मजा नाही येणार, तो फील नाही येणार. आता तर कोणतीचा व्हिडिओ बघितला तर आपण सगळ्या ग्रुपमध्ये याचा कशी मजा येते. आता माझी इच्छा जाऊ मध्ये पाऊस पडतो आम्ही निघतो जाऊ जरा गाडी पण चालू मजा येते. बघू तर काय होईल. तर नाहीतर भीमाशंकर पण हाय लिस्ट मध्ये काय तर सगळ्या आल्याशिवाय मजा नव्हती. ट्रेकिंग शेअर प्लॅनला असा विषय होता. एकटा जाऊन काय ठीक आहे जसं होईल काय तुम्ही आता इच्छा समजू शकता माझी काय बोलायचं ते. बघूया आता. नाही तर जवळचा कुठलं तरी प्लॅन करू. परत आपल्या माणसाला फोन करायला लागेल कुठं आहे. लास्ट टाइम मला तर आय थिंक 2024 गेल्या वर्षी महाराष्ट्र गेलो. आय थिंक सो महाबळेश्वरला गेल्या वर्षी बरोबर आहे. आज तिच्या बड्डेला गेलो. यावेळेला मुरुडला होतो, गेल्या वर्षी महाबळेश्वरला होतो. महाबळेश्वरला काय झालं तेव्हा आमच्या बजेटमध्ये, तेव्हा म्हणलं आय थिंक किती एक रात्री जाऊन दुसऱ्या दिवशी आम्ही आलो म्हणजे फिरून चांगले. नाही 2 दिवस होतो तिकडे महाबळेश्वरला. 2 दिवसाचे आम्ही मला वाटतं 6,000 मध्ये आम्ही सगळं फिरून आलो. म्हणजे एकदम बजेटमध्ये होतं. त्याच्यामुळे आपले एनएसच घेऊन गेलो. पण अक्षरशः 160-65 किलोमीटरला जायला लोकांची बॅग आणि हालत बेकार झाली होती. अर्ध्या किलोमीटर. कारण पाठी तेवढं बॅगेचं लोकांचे कपडे घेऊन आहे ना बसवत नाही. तर बोललो परत कधी गेलो भाई खर्चा होगा तो भी चलेगा. पण ते 2 सेपरेट गाड्या घेतल्या. सिंगल गाडीला एवढं जमत नाही. असं सगळं एक्सपिरियन्स येतात सगळ्या गोष्टी. साऊथची ट्रिप पण बघितली एकदम मजा आली. तरी कितीतरी पॉईंट साऊथ मधले पण आहेत ना, आठवलं की बरेचसे पॉईंट कव्हर करायचे राहिले. ठीक आहे आता ते परत एकदा कधी परत फेरी होईल. एका वेळेला सगळ्या गोष्टी कव्हर होणार नाही, कारण 1 महिना तरी पाहिजे सगळं. कारण आपण कसं करतो राईड असली तरी आपण रोड टू रोड चालत नाही, सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतो. पैसे खर्च करतोय एक्सप्लोर करतो, बघून येतो. आता बघूया परत कधी. आता पहिला आता खालचा पट्टा तर आपण कव्हर केला म्हणजे भारतात शेवट लोकांना पोहोचलो. आता वरची साईड आहे, वरच्या साईडचा प्लॅन करू. या वर्षी एंडिंगला होईल काय नाही माहिती मला कधी. तो एक प्लॅन करून ते होते जेवढे पॉईंट होतील कव्हर तेवढे पण करू. आणि नंतर एकदा एक गोष्ट बघितली नाही का आपण तिकडून सगळ्या गोष्टींना अंदाज येतो. मग रिपीट कधी पण आपण जाऊ शकतो. पहिल्यांदा तर जाऊन येऊया. खालचा तर बघितलं तर वरच्या साईड बघूया काय होते कसं काय. चलो सुंदर अशी आपली 2 गाड्या इकडे. हिला पण मस्त लास्ट टाइम ते वॉश करून आणलेली. आता ही सध्या उभीच आहे. इथं पण छोटं मोठं काम आहे, ते केलं की हिचं पण काम फिनिश होऊन जाईल. बाकी तर ऑल सेट. गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर निघालो पहिला ना फ्युअल अप करू. काल अलिबागला गेलो होतो आणि येताना मला टाकू आणि परत झालं मला राहू दे नंतर करू. अरे आज पोलीस काका इथं कुठं उभे नाही, यांची मीटिंग चालू असेल छोटीशी. कारण काल पण आहे ना, काल पण तिकडं अलिबागला नाही बाहेर पोलीस उभे होते. काय काय माहिती ते का असो. चलो पहिले पेट्रोल टाकू आणि आपलं काम आहे तोंडीपर्यंतच, का लांबनं जायचं. आणि ते सरात करून आहे ना ड्रेस आणायचे होते. अहो बाबा बघा इलाच
किती 25-30च्या स्पीडला, तरी पण हे असे म्हाताऱ्या लोकांचे ज्यांना नाही जमत ना त्या गाड्या, मला वाटतं तो नियमच काढ रे बाबा, एक लिमिट झालं ना का गाड्याच बंद चालवायच्या. काय करायचं विषय बघितला, पाठी आरशात बघितलं ना काय नाही. आता कॅमेरा चालू असेल त्यावेळेला कसं आपल्याला हे राहतो, काय बोलतात, एक पुरावा राहतो. कॅमेरा चालू नसतं झालं आपलीच चुकी, असा विषय हो. मारला अंटन, आता हे तर अजून फास्ट असतो तर डायरेक्ट घुशुम घुशुम. सकाळची सुरुवात अशी झाली ना काय दिवसभर थोडी भीती वाटतं बाई, आरामातच चालवावी गाडी. चलो पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि आता परत आहे ना निघालो. आणि काय माहिती का, हा आपला मीटर आहे ना, ह्याच्या आतमध्ये आधीचा व्हिडिओ कोणी बघितला असेल ना आपली, जेव्हा गाडीचं काम चालू होतं तेव्हा माहिती असेल, ज्याही व्हिडिओ बघितला असेल त्याही, तर मीटरच्या आतमध्ये एक छोटं ब्रॅकेट लागतं. तर ते आपल्या गाडीत आधी गाडी त्यांनी म्हणजे ज्याच्याकडे होती तेव्हाच गेले का ते, आता माझ्यामुळे लक्षात नाही का आधी कधी काम केलं तेव्हा ते मीटरचं ब्रॅकेट लावत राहून गेलं आहे. कारण ते छोटं एवढी छोटी वस्तू आहे ना, विषय असा आहे की अशी भेटत पण नाही लगेच. तर तो साहिलने मला त्या दिवशी गेलतो ना तेव्हा तो मला बोललेला की बोलते मी ऑर्डर केलेली आहे म्हणून त्या भुईरच्या इथे. तर तो आलं आहे ती, तर त्याला फोन करतो. कारण संध्याकाळी परत आहे ना मामाकडे हिला मम्मीला घेऊन जायचं, संध्याकाळी परत ते प्लॅनिंग आहे तिला. संध्याकाळी कारण पप्पा जाणार ट्रिपला कारण गावातली ट्रिप चाललं आहे. तर मी पण जाणार होतं, परत माझा प्लॅन झाला कॅन्सल. मग हेच जाणार आहेत फक्त. तर मग 2-3 दिवस तिकडचं सगळं मावर गाणगापूरपासून सगळं ते आहे, म्हणजे कर्नाटक बाउंड्री परत टच होती. अशा 3-4 दिवसाची ट्रिप आहे. संध्याकाळी वापस जाणार आहेत आणि परत मम्मीला सोडायचे मामाकडे असं. मग त्याच्यासाठी परत माझी फेरी होईलच म्हणून आता काय जात नाही. तर त्याला मी फोन करेन, तर संध्याकाळी जर असला तर इथून घेऊन जाऊ आणि ते हातावर बसून टाकू. फक्त काय हे वरचं फायबर खोलायला लागेल, नट बोल्ट खोलून हे आणि लावून परत ते जागेवर बसेल. कपड्यांची पिशवी पण घेतली. ते हे कशी ह्याची आहे ना आपली काय होतं सुळसुळीत नाही आहे, त्याच्यामुळे टाकीवर बरोबर बसून राहते. तर आणि केबल घ्यायची बाप्पांच्या मोबाईलची, त्यात इथून नको होला आपल्याकडूनच घेऊ. ते काय झालं मोबाईलची केबल आहे ना त्याने मोबाईल चार्ज नाही करत. काय झालं काय माहिती, रात्री पण चांगली होती, सकाळी कसं काय खराब झाली ते, असा विषय आहे. दुसरं काय माहिती का, हे जे पेंटला जे दिलं ना टाकी आणि जे हे व्हील, म्हणजे जो मी बोलतो ना सॅटिस्फॅक्शन, कामात सॅटिस्फॅक्शन नाही. म्हणजे मी सीट खोलली ना गाडीची, थांब घरी गेलं तुम्हाला दाखवतो मी तिथं मी काय करून ठेवलं आहे. म्हणून सध्या राहू दे बोलले, एकदमच जर निघालं तर बोललं मग करू. म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन वर्क नाही जे आपण इथून वरसुलीतून घेतलेलं ना त्यांच्याकडून करून ते काकांनी इथून सॅटिस्फॅक्शन वर्क नाही यांचं कामाचं. काय माहिती आहे का, आता उलट गाडीची जे आधीचा पेंट होता ना गाडीसोबतचा टाकीचा, त्या फक्त गाडीला डेंट केले वरती स्क्रॅच होते, पण तो पेंटचा असं एक साधा लपका पण निघालेला नव्हता कुठून पण, 1 इंचवर पण असा. आणि हा आत्ता केलेला गाडीचा पेंट, गाडीचे ते लगेच हे उडायला लागले काय इथून खालच्या आतल्या साईडून असे तुकडे निघायला लागले कलरचे. मग कलर ते केला काय ती पुट्टी भरली काय शिकवलं त्यांचं त्यांना माहिती काय वाट लावून टाकले ते. पण सॅटिस्फॅक्शन वर्क ना. व्हील पण आहेत ना, व्हील पण लांबून कलर चांगला दिसतो, पण जवळून बघाल ना त्याचे असे ड्रॉप आहेत. म्हणजे जे रेळे येतात ना, रेळे जेव्हा पेंट मारतो प्रॉपर बसत नाही आणि तो रेळा येतो तसा रेळा आहे त्याच्यावरती. हेल्मेटला पण आपल्याला नवीन करायला लागलो. आता हेल्मेटचा पण आटपला का, इकडे बघितलं हे स्पॉट पडायला लागले वरच्या ह्याचे. भरपूर वापरला, पैसा वसूल केला त्याचा. अजून पण तेवढीच प्राईस आहे जेवढं आपण घेतलं ना, अजून पण प्राईस एवढी आहे. हे मस्त स्पेशल ग्राफिक्स आहे. आता ब्लॅक मध्ये घ्यायचा विचार चालू आहे. आता राईडला जाऊ द्या, तोपर्यंत काय विषय नाही. कपवून मला डे ना हे इकडंच आहे समोर, तेव्हा तिकडं थोडं गेले आता इथं होते. हा तिकडं आतमध्ये त्या साईडला फळं घेतात बघ, आले 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 है ना, त्यांचं लक्ष नाही. भाजी घेतलं ना, भाजी आणि फळं का हवे त्यांच्या स्टेज काल आहे ना, रात्री पण ते बरोबर चालवतं. सकाळी बघतोय तर ते चार्ज करत नाही, जाम स्लो चार्ज करतं. ती केबल खराब झाली होती. केबल घेऊया इथून, संध्याकाळी परत सांगितलं. तर तुम्हाला मी आता गेलं पण टाकीचा विषय दाखवला काय येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण पैसे भरतोय ना, तर काम सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. सॅटिस्फॅक्शन नाही तर उद्योग ना, पैसे आपण तेवढंच घेतो ना. कारण गाडीसोबतचा पेंट आहे तो, एवढी गाडी घेऊन एवढे वर्ष राहून त्याचा एक असं उडत नाही कलर, स्क्रॅच बिच फिरणं ठीक आहे. आणि हे आत्ताचा जो आहे आत्ता पेंट केलेला लगेच जर पॅच निघतात डायरेक्ट, तो शून्य आहे ना त्याचं दाखवत. चलो तर घरी जाऊ, एक दुपारी काम आहे ते काम आठवण, मग नंतर मग परत आले परत जागा. सध्या बसला आहे. गणपती पण आता झालं आय थिंक सो, मला वाटतं आता 17 तारीख ना आजची.
ऑगस्ट 27ला गणपती आहे. जात आता किती दिवस राहिले, थोडे दिवस राहिले. चलो जरा सीट खोलून तुम्हाला दाखवतो. हा त्या दिवशी ना हा पॅडॉक मागवला, कारण काय होते खालचं स्टँड काढलाय ना त्याच्यामुळं ह्याचे वांदे व्हायचे. जरा टेस्ट करून बघू ना. तेव्हा रात्री मी चेक केलता, तरी आता लावू तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवायला होईल आणि बरं चेक पण करू. तर हा आहे ना पॅडॉक, म्हणजे बेस्ट आहे, क्वालिटी का विषय नाही. ही पण गाडी राहते, आपली NS पण राहते, ह्याची गौरवची RC पण राहते, त्याच्यावर का विषय नाही. तिला नाही. कोणला जर हा बाय करायचा असेल ना तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही बाय करू शकता. क्वालिटी बेस्ट आहे, कारण काय माहिती काय, तो स्क्रोलर बघत होतो आधी पण त्याचा काही वर्क नाही. हा बेस्ट आहे. त्याच्यामुळं कोणाला बाय करायचं बाय करू शकता. मेन तुम्हाला काय इथलं हे कलरचं दाखवतो तुम्हाला विषय, म्हणजे एकदम काय बोलत ते नॉट सॅटिस्फॅक्शन, पुअर क्वालिटी. हा जो कलर मारला ना, कलरच्या ह्याला बघाल ना तर प्रॉपर आहे बघा. इथं पण बघा छोटे छोटे डेंट आहेत. इथं डेंट होता ना तो ते काढला, पण जे बाकी छोटे छोटे आहेत नंतर कलरला आहेत ना, असं काय बोलतात रेळा आहे, म्हणजे असा पूर्ण खाली हे इथला हा मेन पोर्शन आहे ना, ह्याच्यावर मी पट्टी लावली. ह्याच्या आतमध्ये बघाल ना ह्याचा हा पॅच निघालाय, म्हणजे गाडी जेव्हा जुनी होती ना तो कलर आधीचा त्याचा पण निघाला नव्हता, आता हा नवीन कलरचा निघाला, म्हणजे एकदम पुअर क्वालिटी. पैसे घेऊन वेस्ट ऑफ मनी आहे सगळा. असे बारके बारके पॅच उडाला त्यातला मतलब नाही ना मग ते आपण, मग तेच तर मी बोलतोय. हे बघा इथं पण बघितलं ना त्याला हा बारका डाग आहे इथे. नंतर कुठं अजून आहे रेल्वे त्या दिवशी मी इथं बघितलं. हा बघा इथे पण, हे इथे पण बघेल ना, हे बघा दिसत काय प्रॉपर लक्ष देऊन बघितलं ना. हा इथं पण रेळ आहे ना. व्हील आता मळले त्याच्यामुळे व्हीलला लक्षात नाही. व्हीलला पण कसं असं दिसण्यात येत नाही, पण प्रॉपर असं निरखून बघितलं ना तर व्हीलला पण रेळा आहे. म्हणजे सांगायचं काय ते असं वर्क नाही झालं पाहिजे. काय उपयोग आहे. चालेल पैसे भरतो आपण तर ते सगळं, म्हणजे सध्या हे लावून ठेवलेलं एकदमच निघाला तर बोल करून घेऊ, त्यांच्याकडूनच करून घेऊ, पण ते कसं आता पैसे नाही देणार, कारण ते विषय खोल आहे ना. कारण जेवढे आहे तेवढं का असं नाही का आपल्याला पैसे कमी केले तर ते दिला ते गोष्ट वेगळी आहे त्याच्यामध्येच. ठीक आहे चलो असो, जे आहे ते दाखवायचं काम आपलं. चांगलं असेल ते चांगलं पण सांगतो, इथं नाही आवडत ते पण सांगतो. काय अरे नाही बऱ्याच ठिकाणी म्हणजे तू प्रॉपर बघितलास ना, काम नाही प्रॉपर नाही. अरे मी बोलायचं काय, तो जुना पेंट होता ना गाडी सोबतचा, त्याच्यावर स्क्रॅच पडलेला, पण कलरचे असे पापुद्रे नव्हते निघालेले. ह्याच्या आतमध्ये हा पच्चा उडाला, आतमध्ये हे दिसतंय. थांब लाव दुसरी चिकटपट्टी. थांब एक पुरावा म्हणून दाखव ना, पण त्यानंतर दाखवलं मी. आता ठेवला का बोल जाम न निघालाय, जाम निघाला ना तर मग घेऊन त्यांच्याकडून पैसे ना पैसे देतो. बरोबर ना, आपण पैसे दिले काय फुकट केला ते, फुकट केला. काढ जरा नख, मी कापलेत ना तुला काय नख आहे का. हा बघितलात, हा पॅच उडाला. आता हे आत्ताची गाडी टाकी गेलेली पेंट ही एवढ्या दिवस लगेच दिवसांमध्ये उडत असेल तर काय उपयोग आहे. उपयोग आता सध्या आतला भाग आहे म्हणून मी हे नाही केलं, राहू देवलं. बाकी कुठं काय झालं ना तर करून घेऊ यांच्याकडून. हे वर्क आहे, उपयोग शून्य आहे गोष्टीचं सगळं. इथं पण सेम बारीक स्क्रॅच आहे, इथं आहे सेम, त्या साईडला पण थोडासा आहे लाईटली. हे बरोबर नाही ना. ते बघा सगळी बसला गर्दी. फिरतोय काका, चला हॅपी जर्नी काका ना, चलो. हा मागाशी सांगितलं ना, हे गावात झाले सर्वजण ट्रिपला आलो ना, बसले होते तर ती सगळेजण बसची वाट बघतात. काय झालं होतं यांचं आता निघायचं टायमिंग, ते जेवण करण्यामध्ये आय थिंक लेट आले. 2चा टायमिंग होतं, ते 4च्या नंतर त्याचं जेवण चालू आहे. बाकीची बसची वाट बघतात. बस आली की त्याच्या पुढे सगळी बनतील, कारण माणसं आहेत कमी, बसच्या सीटच जास्त. बाप्पा अजून आहेत घरी, मी बाकी सगळं भरलंय निघायचं, कारण बस नाही तिथे जाऊन तिथे डायरेक्ट बसायलाच लागेल सगळ्यांना. असं आहे यावेळेस आपण नव्हत ते सगळं. आता हे यांना बसवू दे, बाप्पा गेले का मग मम्मी सोडून दे. आज पावसाने चांगला आरामदार आहे, पण कसं होतंय कंटिन्यू पाऊस धुतलं ना ती चांगला थंडावा राहतो, परत पाऊस थांबला का परत गारमा करतो. पण आज ठीक आहे बघा, प्रॉपर इकडं ऊन वगैरे दिसतंय. बस हे बघा आता आली बस मगाचपासून. हा हे बघा इकडच्या पाठीमागच्या सीट खोलल्या ओपन केल्यात त्यासाठी, कारण ते काय मेंबर्स कमी आहेत आणि बस मोठी आहे. आय थिंक मला वाटतं हे 30 जणच आहेत आणि 50-55 सीटरची बस आहे. त्याच्यामुळे या पाठीमागच्या आहेत ना या 4 सीट या ओपन केल्यात, म्हणजे सगळ्यांना डायरेक्ट झोपू शकतात ज्याला झोपात येते.
बाकी इकडे सगळं जेवण शिरलं, बाकी सगळं जाईल आतमध्ये 6 महिने. वार गुरुवार तारीख 17 टेकडीतली पोरं चाललेली आहेत. गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर. आला तो बसला ना आला तो घरी बसला. चला आम्ही चाललो होता. आला तो बसला. चला हॅपी जर्नी सर्वांना. चलो आता हे बाकीचे सगळे आहेत ना बसमध्ये बसली जात नाही ट्रिपला. हे लोक सर्वजण गेले, मला ते व्हिडिओ काढून त्यांची बसून व्हिडिओ काढले. कारण मी असलं कसं सगळं शूट होतं ना प्रॉपर, ते झालं. आता जवळपास 7:10 आहेत आणि आता मम्मीला सोडून देतोय तिकडे मामाकडे. मम्मी चालली मामाकडं, त्याच्यामुळे मम्मी पण खुश मध्ये आहे, पप्पा पण चालले. मग आता घरी आम्ही तिघच जण, काकी, मी आणि दादा, असं सगळं. आता काय मोठं ब्लॉग करत नाही, कारण काळोख झालाय ऑलरेडी. परत ते सगळं आता घेतो ना, त्याच्यामुळे जाऊ दे बोललो, हिला सोडतो, रिटर्न येतो, बाकी कायच नाही. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.